गुंतलेले मनवेळे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 66. देवेशला एका खबऱ्याचा फोन आला. त्याला कुणकुण लागली होती की सुजय कुठे आहे ते, फक्त त्याने कन्फर्म सांगितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी देवेश कोणताच वेळ न घालवता साध्या वेशात आपल्या सहकाऱ्यांबरोबर तिथे पोहोचला. सुजयला जशी खबर मिळाली पोलीस आलेत, त्याने तिथून कोणालाच न सांगता पळ काढला. टॉयलेटच्या खिडकीमधून बाहेर पडून पाईपवरून खाली उतरला आणि तिथून थोडा चालत गेला. आता त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. 2 दिवस काम करून मालक काही पैसे देणार नव्हता. पण त्याला वाटलंच नव्हतं की पोलीस एवढ्या लवकर त्याच्यापर्यंत पोहोचतील असं. आता पोलीस आले ही बातमी त्याच्यापर्यंत पोचली होती तिथल्या स्टाफकडून. म्हणूनच तो पळून गेला होता तिथून. लवकरात लवकर कुठेतरी व्यवस्था करायला हवी होती. म्हणूनच तो झपझप पावले टाकत चालत होता. पण त्याला एक व्यक्ती समोरून चालत येताना दिसली. कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होता हा चेहरा, पण त्याला नेमकं कुठे बघितलं हेच आठवत नव्हतं. तो त्या व्यक्तीचा पाठलाग करत होता, पण तिला कळालं आपल्या मागून कोणीतरी चालतंय. तसं तिने मागे वळून पाहिलं. ती आपल्या मामाच्या गावी मामाच्या मुलाच्या लग्नासाठी आली होती. पण तिचा कोणी पाठलाग का करेल तिलाच कळत नव्हतं. ती मागे बघून पुन्हा एकदा चालू लागली. समोर हॉल दिसत होता म्हणून तिने जास्त काही विचार केला नाही. ती आता हॉलमध्ये गेली. तिच्या मागून दबा धरत हळूहळू सुजयनेही हॉलमध्ये प्रवेश केला. तिथल्याच वॉशरूममध्ये जात त्याने स्वतःकडचे थोडे चांगले कपडे घातले आणि एका कॉर्नरच्या खुर्चीत बसला. कोणाशीच काही न बोलता त्याची नजर फक्त एकाच व्यक्तीला शोधत होती. त्याला चेहरा ओळखीचा होता, पण कोण आहे हे पटकन लक्षात येत नव्हतं. त्याने आता तिथे बसून त्याच व्यक्तीचं निरीक्षण करायचं ठरवलं आणि त्याला आठवलं, अरे हिला मी पोलीस स्टेशनला बघितलं होतं. मग ही ड्युटीवर नाही का आज? कदाचित लग्न आहे नातेवाईकांचं म्हणून सुट्टी घेऊन आली असेल. सुजय मनातच तिला बघत बोलत होता. याचा पाठलाग पोलीस करत होते आणि हा पोलिसांचा पाठलाग करत होता. काय बोलायचं आता. असो, लग्नात आल्यावर कळलं की ती जेवायला जात आहे. मग तोही जेवायला गेला. आज चांगलीच मेजवानी आहे आपल्याला म्हणून खुश होऊन सुजयने जेवणावर चांगलाच ताव मारला. तिच्या मागून आल्याचा एवढाही तरी फायदा झाला होता. आता जेवणाची रात्रीशिवाय चिंता नव्हती त्याला. पण त्याच्या नजरेतून ती सुटली होती. जेवणाच्या नादात तो तिच्यावर लक्ष ठेवायचं विसरून गेला. तो तिला शोधतच हॉलमध्ये आला, पण त्याला ती कुठेच दिसली नाही. चल गेली तर गेली असं म्हणत त्याने तिथल्याच एका गेस्टकडून फोन घेऊन कॉल केला आणि या नंबरवरून मेसेज करतो असं आपल्या सहकार्याला सांगितलं. त्याने फास्टमध्ये मेसेज टाईप करून तिथून जागा सोडल्याचं आपल्या मित्राला सांगितलं, कारण तो तिथल्या लँडलाईनवर फोन करायचा. सुजयने लगेच मेसेज डिलीट करून नंबर डिलीट केला आणि मोबाईल त्याच्याकडे दिला. थँक्स, सुजय त्या माणसाला म्हणाला आणि बाहेर पडला. आता जोपर्यंत पोलिसांच्या हाती मिळत नाही तोपर्यंत चालत राहायचं हेच ठरवलं होतं त्याने. एकदा पोलिसांच्या हाती लागलं की ते काहीही करू शकते. आता कोठडीतून लवकर बाहेर पडू शकणार नव्हता तो. वेश बदलून राहायचा त्याचा मनसुबा काही पूर्ण होताना दिसत नव्हता. तो हॉलमधून बाहेर चालत इकडे तिकडे बघत चालला होता की त्याला ते पुन्हा दिसले. तिला चेहऱ्याने चांगला ओळखत होता, पण तिचं नाव काही आठवत नव्हतं.
ती पोलीस स्टेशनला होती हेही माहीत होतं त्यांना. म्हणूनच पाठलाग करत तो इथपर्यंत आला होता. पण आता ती तिथल्या एका लोकल पोलीस साहेबांशी बोलत होती. थोड्या वेळापूर्वी. सर, तुम्ही जाऊन बघितलं तर बरं होईल. मी तुम्हाला माहीत असलेले सर्व डिटेल्स पाठवतो, असं म्हणून खबरीने देवेशला त्याला माहिती असलेले डिटेल्स मोबाईलवर सेंड केले. त्यात सुजय काम करत असलेल्या रेस्टॉरंटचा पत्ता होता, किचनमध्ये काम करत असल्याची माहिती, थोडाफार लुक चेंज केला होता, ही सर्व माहिती त्याने देवेशला पाठवली. टेबलवरची बेल दाबत त्याने पिऊनला बोलावलं. अभिला माझ्या केबिनमध्ये पाठवा. देवेश त्याला म्हणाला. हां सर म्हणत त्याने अभिला देवेशचा निरोप दिला. तसं अभि लगेच देवेशच्या केबिनमध्ये पोहोचला. अभि, सर्वांना रेडी व्हायला सांग. एका ठिकाणी सुजयचा सुगावा लागला आहे. आपल्याला तिथे लवकर पोचायला पाहिजे. मॅडमला डॉक्युमेंट्स रेडी ठेवायला सांग. देवेशने सवयीप्रमाणे सांगितलं, कारण गौरीचं पेपरवर एकदम परफेक्ट असायचं. तसंच अचूकपणे सर्व त्यात लिहिलेलं असायचं. जसं देवेश सांगेल अगदी तसंच. अक्षरही सुंदर होतं. त्यामुळे तू त्याच लिखाणाचं काम जे तिला दिलेलं चालणार असेल ते सर्व तिला द्यायचं. म्हणूनच त्याला तिच्या लिखाणाची सवयच झाली होती, अगदी कमी वेळात. सर, गौरी मॅडम नाहीत आज, अभिने सांगितलं. व्हॉट? देवेशने पुन्हा विचारलं. त्याला वाटलं मीच काहीतरी चुकीचं ऐकलं की काय, आणि ती कधी सुट्टी घेताना दिसली नव्हती. आज ती नेमकी सुट्टीवर असेल असं काही त्याला वाटत नव्हतं. त्यात आज बाहेर जायचं होतं. आपण अभिला सांगितलं म्हणून नाही ना तिने सुट्टी घेतली. 2-3 सेकंदाच्या त्या काळात देवेशचे विचार भिरभिरत होते डोक्यात. गौरी मॅडम आज सुट्टीवर आहेत, अभिने थोडं मोठ्याने आणि स्पष्टपणे त्याला सांगितलं. वाय? त्याने आता मुद्द्याचा प्रश्न विचारला होता. सर, त्यांचं काहीतरी पर्सनल काम आहे. म्हणजे मला बोलली ती, पण अभि सांगू की नको या संभ्रमात. आणि देवेशला कधी एकदा ऐकतो असं झालं होतं. एकतर लगेच निघावं लागणार होतं. अभि, तुला जे काही माहीत आहे ते पटकन बोल. का सुट्टीवर आहेत गौरी मॅडम? देवेशने वैतागत विचारलं. सर, मॅडमच्या मामेभावाचं आज लग्न आहे म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आहे. अभि पटकन सांगून मोकळा झाला. देवेशने एवढ्या वेळात मनात तिने त्याच्यावरच रागवून सुट्टी घेतल्याचं वाटून घेतलं होतं, पण चेहऱ्यावर मात्र तसं अजिबात दाखवलं नव्हतं. ओके, मग मॅडमचं काम कोण करेल? चांगलं काम करणार पाहिजे तिच्यासारखं. देवेश अभिला थोडं कडक आवाजात म्हणाला. सर, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, ऑब्जेक्शन नसेल तर मी करेन, अभि म्हणाला. ओके, पण तू अक्षर नीट काढ, नाहीतर तिथे मी सांगेन लिहायला काहीतरी आणि इथे येऊन वाचताच आलं नाही तर काय करायचं? देवेशने थोडं हसत विचारलं. सर, इतकंही काही वाईट काढत नाही मी अक्षर. मी बघतो कोणी दुसरं आहे का हे करणारं, असं म्हणत अभि तिथून निघून गेला. देवेश मात्र गौरीबद्दल विचार करत होता. गौरी मॅडम नाही तर मी का असं रिॲक्ट करत होतो? ठीक आहे ना, नसतील तर काय झालं, दुसरं कोणीही करेल ना. मला काय एवढा फरक पडतो? आपल्याला इतरही कामं आहेत. त्याने मनातले सगळे विचार झटकून बाजूला फाईलवर लक्ष टाकलं. पिऊनला एक कॉपी सांगत त्याने आपलं काम सुरू केलं. ते आता रेस्टॉरंटमध्ये हजर झाले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी जागा घेतली.
देवेशने आपलं ID कार्ड दाखवत मॅनेजरशी बोलला. त्याला सर्व सांगितलं. सर, आमच्याकडे 2 दिवसापूर्वी एक जॉईन झाला आहे नवीन माणूस. किचनमध्ये काम करतो, तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या, मॅनेजरने सांगितलं. लगेच त्याला काही सांगू नका, आमचा स्टाफ तुमच्यासोबत असेल. तुम्ही फक्त इशारा करा, आमचे हवालदार त्याला लगेच पकडतील. काय नाव आहे त्याचं? काही ID प्रूफ वगैरे आहे का तुमच्याकडे? देवेशने विचारलं. सर, त्याने काहीच सबमिट केलं नाही. मन्या सांगितलं नाव त्याने. गरीब आहे, राहण्याखाण्याची सोय हवी म्हणाला, म्हणून मग शेठने ठेवलं त्याला. मॅनेजरने देवेशला माहिती देत सांगितलं. बरं, जाधव हवालदार येतील तुमच्यासोबत. देवेशने सांगितलं तसं मॅनेजर मान हलवत पुढे चालू लागला. तसे जाधव हवालदार त्याच्या मागून गेले. दुसऱ्या दोघांना देवेशने खुणावलं. मग तेही रेडी झाले आणि जाधवांच्या मागे निघाले. शकील, वो नया लड़का आया है, ओ कहाँ है? मॅनेजरने तिथल्या स्टाफला विचारलं. इधर ही था, रुको देखता हूं म्हणत त्याने सगळीकडे शोधलं, पण त्याला सुजय काही दिसला नाही. तो पुन्हा मॅनेजरकडे आला. साहब, नहीं दिख रहा है. रुको, वॉशरूम में देखता हूं एक बार. आता शकील पाठोपाठ इतर स्टाफ आणि पोलीस हवालदार वॉशरूम जवळ पोहोचले होते. देवेशलाही काहीतरी गडबड वाटली, म्हणून तोही उठून वॉशरूमकडे आला. मन्या, ए मन्या. साहब, कुछ आवाज नहीं आ रही है, शायद दरवाजा खोलना पड़ेगा, शकीलने सांगितलं. स्पेअरकीने लगेच दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा उघडेना. नक्की काय प्रॉब्लेम आहे कोणालाच कळेना. शेवटी दरवाजा तोडला गेला. आत जाऊन बघितलं तर कोणीच नव्हतं. ओ गॉड, म्हणजे खरं ठरलं. देवेशचा संशय खरं ठरला होता. सुजय पळाला होता. CCTV फुटेज दाखवा मला, देवेशने घाई करत सांगितलं. मॅनेजरने लगेच दाखवले. एक्सेस त्याच्याचकडे होता. देवेशने बघितले फुटेज. मागच्या साईडला कॅमेरा नसल्याने पळून गेल्याचे काही फुटेज मिळणार नव्हते. रेस्टॉरंटच्या मागच्या साईडला पळून जायला खूप जागा होती, कारण 3-4 रस्ते होते. पळणारा सहज पळून जाऊ शकत होता. आता पोलिसांची खरी कसरत होती. सिग्नलचे सगळे कॅमेरे चेक करायला सांगितले त्याने. पण सुजय लगेच कसा काय पळाला? म्हणजे तो आधीच याची प्रॅक्टिस करत होता की काय? त्याला माहित होतं कधी ना कधी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, पण इतक्या लवकर पोहोचतील असं त्याला वाटलं नव्हतं. पण तो तयारीतच होता. आता पुन्हा शोधणं होतंच. आता एखादा असा माणूस शोधायला लागणार होता जो त्याला कसंही करून पकडून ठेवू शकेल, त्याच्यावर लक्ष ठेवून, त्याला गाफील ठेवून बंद खोलीत ठेवेल आणि मग पोलीस पोहोचतील त्या जागी. असं काहीतरी करायला लागणार होतं. हा चकवा देण्यात प्रत्येक वेळी सुजय यशस्वी होत होता. नेक्स्ट टाइमला देवेशला फौजफाटा न नेता दुसऱ्या माणसाला पाठवायला हवं. देवेश काहीतरी मनाशी पक्क करूनच तिथून आपल्या डिपार्टमेंटला जायला निघाला. निराशा झालीच होती, कारण गुप्तता पाळली होती तरी देखील तो पळालाच होता. मॅडम, आता जे काही झालं ते लिहून घ्या. तो अनावधानाने बोलून पुढे चालू लागला. त्याला तिची सवय झाली होती आणि ती स्वतः त्याच्या आवडीने काम करायची, म्हणून तिचाही जास्तच उत्साह असायचा. तिच्या त्या परफेक्ट कामाची सवयच झाली होती त्याला. सर, मी लिहिणार आहे, मला सांगा ना काय लिहू? अभिने विचारलं. व्हॉट? तू अजून काहीच लिहिलं नाहीस? बावळट आहेस का रे? तो जरा वैतागत म्हणाला, कारण गौरीला सांगायची गरज नव्हती. एवढ्यात पॉइंट्स त्याच्या पुढ्यात असते.
सर मी आज पहिल्यांदा लिहितोय, प्लीज. अभि त्याच्याकडे तोंड बारीक करत म्हणाला. म्हणून मग त्याने थोडं नमतं घेतलं आणि सांगायला सुरुवात केली. 2-3 मुद्दे सांगितल्यावर बाकीचं तुझ्या हिशोबाने कम्प्लीट कर म्हणाला देवेश. तसं अभि चांगलाच गडबडला. आता इथं सांगितले ते लिहायची मारामारी, तर माझ्या हिशोबाने काय लिहायचं? आता अभिने काहीच लिहिलं नाही. त्याने जे पॉइंट्स होते ते नोट डाऊन केले आणि गौरीला फोन करायचं ठरवलं. गाडीत बसता बसता त्याने अभिला बाजूला बसायला सांगितलं. रोज तो गौरीला बसायला सांगायचा. तिने काय पॉइंट्स लिहिले ते ऐकून मग मिसिंग असेल ते सांगायचा. वाच काय लिहिलंस? देवेश अभिला वाचून दाखवायला सांगत मागे रेंगलून बसला. 2 पाय पुढच्या सीट खाली टाकत त्याने मागे मान टाकून थोडं रिलॅक्स केलं स्वतःला. एक हात गाडीच्या छताला लावून आळस दिला आणि अभि कधी वाचून दाखवतो याची वाट बघू लागला. 5 मिनिटं झाली तरी अभि एकही अक्षर वाचून दाखवत नव्हता. म्हणून त्याने बाजूला मान वळवून बघितलं. भेटू पुढील भागात. काय होतंय? देवेशला गौरीची कमी भासणार का? तो कामापुरताच मर्यादित राहील काय की अजून काही आहे त्यापुढे? वेद आता काय करेल सुजय सोबत? कथा कशी वाटते सांगत जावा. मला पण तुमच्या कमेंट वाचायला आवडतील. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.